सर्व शक्तिमान प्रभू येशू, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद करतो माझ्या देवा. आजची होणारी आराधना, आजची होणारी प्रार्थना आशीर्वादित कर माझ्या देवा, आणि तुझ्या उपस्थितीने तू आम्हाला आनंदित कर माझ्या देवा. कारण आम्हाला माहित आहे तुझं वचन आम्हाला सांगतं, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं आहेत मी त्या ठिकाणी हजर आहे. दे बापा, तू आज आमच्यामध्ये आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. आम्ही यावेळेस गीत गाऊ, आराधना करू. प्रत्येक घरामध्ये प्रभू तुझं सामर्थ्य उतरून येऊ दे माझ्या देवा, कारण तू तुझी उपस्थिती निर्माण करणारा परमेश्वर आहे. इस्रायलाचा प्रभू स्तुती स्तवनामध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे. या सकाळी दे बापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो. आम्ही तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो माझ्या देवा. या महामारीच्या काळामध्ये तू तुझ्या लोकांना स्पर्श कर, तुझ्या लोकांना तू आशीर्वादित कर, तुझ्या लोकांचे बंधन तुटल्या जाऊ दे माझ्या देवा. या सकाळी आम्ही आमचं समर्पण दे बापा तुला करतो. या ठिकाणी केवळ तुझा गौरव हो दे प्रभू. धन्यवाद माझ्या देवा, तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन. या सकाळी आपण देवाला गौरव देऊया, देवाच्या नावाला आपण धन्यवाद करूया. गीतामध्ये जाण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहित आहे. 10 कुष्ठरोगी होते, ते कुष्ठरोगाने ग्रस्त होते. एक दिवस ते प्रभूकडे आलेले आहेत आणि ते दयेची याचना करत आहे, आम्हावर दया कर. आणि येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, तुम्ही जाऊन याचकांना दाखवा. बायबल असं सांगतं, ते जाता जाता शुद्ध झाले, त्यांचं कुष्ठ पूर्णपणे ते बरं झालेले आहे. म्हणून माझ्या बहिणींनो आणि भावांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, 9 लोक ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. कदाचित त्या लोकांनी विचार केला असेल, 2-3 किलोमीटर कोण वापस जाऊन येशूला धन्यवाद करेल, आणि म्हणून ते 9 लोक ज्याच्या त्याच्या घरी निघून गेले. पण एक व्यक्ती तो येशूकडे आला आणि येशूला त्याने थँक्यू म्हटलेला आहे, येशूला त्याने धन्यवाद म्हटलेला आहे. प्रियांनो, तुमचं आणि माझं हृदय हे धन्यवाद करणारं हृदय असलं पाहिजे. या सकाळी आम्ही देवाची आराधना करणार आहोत. धन्यवाद हे गीत गाऊन आम्ही त्याला गौरव देणार आहोत. त्या एका व्यक्ती समान आम्ही धन्यवाद म्हणणारे लोक आम्ही असणं गरजेचं आहे. देवाने आमच्या जीवनामध्ये जे काही कार्य केलं असेल, छोटं कार्य मोठं कार्य, त्या प्रत्येक कार्याबद्दल आम्ही त्याला धन्यवाद आम्ही देणं त्याला गरजेचं आहे. या आपण ते गीत गाऊया, धन्यवाद येशूला. थँक्यू जीसस. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. धन्यवाद, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. गौरव येशूला. सर्वजण गौरव येशूला, गौरव येशूला, गौरव येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला, गौरव येशूला. धन्यवाद, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूच्या प्रभूला, धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला,
धन्यवाद यीशुला महिमा हो यीशुला महिमा हो यीशुला महिमा हो यीशुला महिमा हो यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला महिमा हो यीशुला धन्यवाद धन्यवाद यीशुला धन्यवाद यीशुला धन्यवाद यीशुला धन्यवाद यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद यीशुला स्तुती हो यीशुला स्तुती हो यीशुला स्तुती हो यीशुला स्तुती हो यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो यीशुला धन्यवाद धन्यवाद यीशुला धन्यवाद यीशुला धन्यवाद यीशुला धन्यवाद यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद यीशुला हालेलुया राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद यीशुला हालेलुया प्रेज द लॉर्ड. तो योग्य आहे धन्यवाद देण्याच्या, तो स्तुतीस योग्य आणि भयास योग्य असा आमचा परमेश्वर आहे. प्रियांनो, आम्ही दुसरं गीत गाणार आहोत. ना तो बल से ना शक्ति से पर तेरी आत्मा के द्वारा होगा. ट्रिनिटी मधला एक सगळ्यात पॉवरफुल व्यक्ती आहे तो म्हणजे पवित्र आत्मा. ज्या गोष्टी आम्हाला अवघड वाटतात, कठीण वाटतात, त्या देवाच्या आत्म्याने त्या गोष्टी संभव होतात. तुम्ही विचार करत असाल ही महामारी कधी निघून जाईल, तुम्ही विचार करत असाल की हा लॉकडाऊन कधी ओपन होईल, तुम्ही अनेक प्रश्नचिन्हाने आज तुम्ही घरामध्ये बसलेले असाल. पण मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा आम्हावर उतरून येईल, तो आम्हाला हर्षभरीत तो आम्हाला करेल, तो आम्हाला आनंदामध्ये करेल. या आम्ही हे गीत गाऊन देवाला गौरव देऊया, देवाच्या नावाला आम्ही धन्यवाद करूया. ज्या गोष्टी तुम्हाला होत नाही त्या देवाच्या आत्म्यावर सोपवून द्या, तो करण्यासाठी ते समर्थ आहे. म्हणून पाऊल म्हणतो, मला जो सामर्थ्य देतो त्याद्वारे मी कराव्यास शक्तिमान आहे. तुम्ही पण बोलू शकता, मी पण शक्तिमान आहे. माझं बल, माझी ताकद काही नाहीये, मी शून्य आहे, मी झिरो आहे. पण ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येतं, आम्ही सर्व काही करू शकतो. आमेन. या मी ते गीत गाऊन देवाला आम्ही गौरव देऊया. ना तो बल से ना शक्ति से पर तेरी आत्मा के द्वारा. ना तो बल से ना शक्ति से पर तेरी आत्मा के द्वारा. ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा, पर तेरी आत्मा के द्वारा, पर तेरी आत्मा के द्वारा. ना तो बल से ना शक्ति से पर तेरी आत्मा के द्वारा. ना तो बल से ना शक्ति से पर तेरी आत्मा के द्वारा. ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा,
पर तेरी आत्मा के द्वारा। यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ, यीशु नाम की जय जय हो। यीशु 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 मैंने उससे पा लिया, यीशु 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 मैंने उससे पा लिया, यीशु 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 मैंने उससे पा लिया, मैंने यीशु को पा लिया। ना तो बल से ना शक्ति से, पर तेरी आत्मा के द्वारा। ना तो बल से ना शक्ति से, पर तेरी आत्मा के द्वारा। ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा, ये पहाड़ टल जाएगा, पर तेरी आत्मा के द्वारा, पर तेरी आत्मा के द्वारा। या प्रियांनो, आम्ही देवाच्या आराधनेमध्ये जाऊया. परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरुशलेमेत, यहुदियात आणि शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझी साक्ष व्हाल. या प्रियांनो, या सकाळी आम्ही आमचं समर्पण देवाला करूया, कारण तो आराधनाच्या योग्य आहे. पेंटिकॉस्टच्या दिवशी जी आग उतरून आली, पण आज दुःखाची गोष्ट आहे, ती आग आज थांबलेली आहे. या पुन्हा एकदा ती आग आमच्यामध्ये येण्यासाठी आम्ही देवाला आरोळी करूया, देवाला प्रार्थना करूया कि फिर से वो आग बरसा दे, फिर से वो तूफान आने दे. प्रियांनो, ती अग्नीची मागणी आम्ही देवाला करूया. इब्रिकराच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर त्याच्या सेवकांना धगधगती आग आणि अग्निज्वाला सेवक तो आम्हाला म्हणू इच्छितो. जी आग थांबलेली आहे ती आग पुन्हा एकदा सुरू व्हायला पाहिजे. काय तुम्ही तयार आहात का? या आपण आपले हात वर करूया, देवाची आराधना करूया. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी देवाची उपासना करा, त्या ठिकाणी देवाची आराधना करा. मी या ठिकाणी देवाचं सामर्थ्य अनुभवत आहे. रिबा रबा लबा शांदर बलबा शदना मोंदर बलबा शदना मांथा खरा रिबा रबा लबा शंदोर बलबा. देवाचं महान सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. तो पवित्र आत्मा येईल आणि आम्हाला सर्व काही तो शिकवेल. थँक्यू जीसस. प्रियांनो, शांत राहू नका, पवित्र आत्म्याची मागणी करा. या दिवसांमध्ये आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. जुन्या करारामध्ये अनेक लोकांनी यहोवा परमेश्वराला कोणी ओळखलं नाही. नवीन करारामध्ये येशू ख्रिस्ताला सुद्धा बऱ्याचशा लोकांनी ओळखलं नाही. आणि आजच्या ह्या 2020 मध्ये पवित्र आत्म्याला देखील आज कोणी ओळखत नाही. या प्रियांनो, आम्ही आमचं समर्पण देवाला करूया. थँक्यू होली स्पिरिट, थँक्यू होली स्पिरिट. हालेलुया. थँक्यू जीसस. त्याची सराहना करा. स्तुती म्हणजे देवाला काही मागणं नाहीये. स्तुती म्हणजे फक्त देवाला देणं आहे, फक्त देवाला स्तुती देणं आहे. आम्ही प्रार्थना करायला आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही सुवार्थ प्रसार करायला आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही बायबल वाचन करण्यास आम्ही शिकलो आहोत, पण आम्ही स्तुती करायला शिकूया. तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. स्वर्ग त्याचं सिंहासन आहे, पृथ्वी त्याची पदासन आहे.
फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तो अभिषेक कर दे। सर्वजन बोलूया, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तो अभिषेक कर दे। आप पवित्र आत्मा, 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 फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तो अभिषेक कर दे। मंडळी सा आवाज, आप पवित्र आत्मा, सर्वजन, आप पवित्र आत्मा, 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 आप पवित्र आत्मा। यस, पवित्र आत्मे आम्ही तुझं स्वागत करतो। या दिवसांमध्ये आम्ही कमजोर आहोत, निर्बल आहोत। ये पवित्र आत्मे आम्हाला शक्ती दे, ती निडरता दे, तो अभिषेक दे, ते सामर्थ्य दे। थँक यू होली स्पिरिट ऑफ गॉड। देवा, तुझा आत्मा हा प्रत्येकाला स्पर्श करत आहे, ते अश्रू तू देत आहेस, ते कठीण हृदय निघून जात आहे। पवित्र आत्मा तू आम्हाला नम्र करत आहेस, आम्ही तुला धन्यवाद करतो येशूच्या नावामध्ये। थँक यू होली स्पिरिट। त्याला म्हणूया, बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को। थँक यू होली स्पिरिट। प्रियानो, या 2020 मध्ये आम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे, त्याच्या सामर्थ्याची आम्हाला गरज आहे। बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को। बहने दे उस हवा को, छूने दे हर एक दिल को। तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे।
तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। पवित्र आत्मा ये आमच्यामध्ये उतरू, तुझ्या लोकांना तुझ्या वरदानाने तुझ्या फळाने तू भर। पवित्र आत्मा तू आम्हाला सहाय्यक म्हणून दिलेला आहेस, आम्हाला तो मदतगार म्हणून तू दिलेला आहेस। पहिल्या शताब्दीच्या मंडळीमध्ये जो पवित्र आत्मा काम करत होता, तोच पवित्र आत्मा या शताब्दीमध्ये, या 2020च्या मंडळांमध्ये अद्भुतरित्या काम करू दे प्रभू। तू बदल दे मेरे मन को, दे आशीष प्रभु इस जीवन को। होली स्पिरिट ऑफ गॉड, आम्ही आमच्या स्वतःला बदलू शकत नाही, पण पवित्र आत्मा तू आम्हाला बदलणार आहेस। तू म्हटला पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्ही एक निराळे मनुष्य व्हा। शाऊलावर पवित्र आत्मा आला आणि त्याच्यामध्ये बदल झाला, तो निराळा मनुष्य झाला। आम्ही आमच्या स्वतःला बदलण्यासाठी कधीच करू शकत नाही, आम्ही स्वतःला कधीच बदलू शकत नाही, पण पवित्र आत्मा तू आम्हाला बदलणार आहे। आम्ही आमचं समर्पण तुला करतो। तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को। तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को। तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग से चला हमको। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से फिर से तू अभिषेक कर दे। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। प्रभू पवित्र आत्मा, आम्ही तुझं स्वागत करतो। तुझ्या लोकांना स्पर्श कर, तुझ्या लोकांवर सामर्थ्य उतरू दे, ती आग तुझ्या लोकांवर उतरू दे, ती बेदारी उतरल्या जाऊ दे प्रभू। पवित्र ओ जीसस, हालेलुया। ओ तुझं आरोग्य वाहू दे, तुझा अभिषेक वाहू दे माझ्या देवा। पवित्र आत्मा, पवित्र सर्वजण बोला, पवित्र आत्मा मला स्पर्श कर, मला बदल। आपलं समर्पण देवाला करूया। पवित्र परत एकदा गाऊ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। प्रियांनो, आपले हात वर स्वर्गाकडे करूया आणि प्रामाणिकपणाने आणि विश्वासूपणाने त्याला बोलूया। तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को। तुमचा आवाज आला पाहिजे,
तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, अपने मार्ग से चला हमको, तेरी महिमा से तेरे सामर्थ से फिर से तो अभिषेक कर दे। सर्वजन पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा। प्रभू येशू, तू तुझा आत्मा आमच्यामध्ये पाठवलास, तुझ्या उपस्थितीने तू आम्हाला आनंदित केलंस देवा, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो। या दिवसांमध्ये तुझा अभिषेक आमच्यावर असू दे, तुझं सामर्थ्य आमच्यावर असू दे दे बाप्पा। ह्या जगामध्ये जीवन जगत असताना आम्हाला पवित्र आत्म्याची आवश्यकता आहे। या जगात आम्ही कसं जीवन जगावं, पवित्र आत्म्या तू आम्हाला मदत कर, आम्हाला सहायता कर प्रभू। तू तुझ्या उपस्थितीने आम्हाला आनंदित केलेला आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो। तुझ्या लोकांना तू स्पर्श केलंस, तुझ्या लोकांना तू आरोग्य दिलंस, त्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद करतो। इथून पुढे तुझे सेवक बोलणार आहेत, त्यांच्यावर दे बाप्पा तुझा अभिषेक असू दे, त्यांच्याद्वारे तुझ्या लोकांची तू भेट घे, आणि ज्या घरात ते बसलेले असतील, ओ अग्नीच्या जिभा प्रत्येकावर उतरल्या जाऊ दे माझ्या देवा। अन्य भाषामध्ये ते बोलायला लागू दे प्रभू। जसे 120 लोकांवर पवित्र आत्मा उतरला, अग्नीच्या जिभा उतरल्या, आणि ते अन्य भाषामध्ये बोलू लागले, सामर्थ्याने परिपूर्ण झाले, आत्म्याने परिपूर्ण झाले। या दिवसांमध्ये, या लॉकडाऊन मध्ये आम्ही आमच्या घरामध्ये बसलेला आहोत, देवापा तुझा अग्नी, तुझं सामर्थ्य, पवित्र आत्मा उतरल्या जाऊ दे माझ्या देवा, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा हो दे प्रभू येशू। देवा मी सर्व गौरव यावेळेला तुला देत आहे, आभार मानतो पित्या, तू आमची प्रार्थना ऐकली आहेस, येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन। Praise the Lord. देवाची स्तुती असो। It's a great joy to be in the presence of the Almighty Jesus. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये I आहोत। believe as we are worshiping, the presence of God was there in our midst. आणि माझा विश्वास आहे ज्यावेळेस आपण उपासना करत होतो त्यावेळेस देवाची उपस्थिती आपल्यामध्ये उपस्थित। And I believe that God is touching our heart and mind. आणि माझा विश्वास आहे की देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत होता। Though we are going through the pandemic situation in our city and in our country, जरी या परिस्थितीतून आपण जात असलो आपल्या शहरामध्ये, but I believe the presence of God is there with us. तरी देखील माझा विश्वास आहे की देवाचा उपस्थिती आपल्या सोबत आहे, Because He have gave us promises कारण त्याने आपल्याला अभिवचन that दिलं He आहे will not leave us की and not forsake us. की तो आपल्याला कधी विसरणार नाही। Today morning, just we are going to turn our Bible to the book of Acts. आणि आजच्या सकाळी आपण आपलं लक्ष प्रेषितांच्या कृत्याकडे लावणार आहोत। Acts chapter 2 and verse 42 to 47 we are going to see. आणि प्रेषितांचे कृत्य याचा दुसरा अध्याय आणि 42 वचनापासून We are going to see about the early church. आणि आपण बघणार आहोत प्रारंभीच्या मंडळीबद्दल। Let me tell you before that, आणि मला तुम्हाला सांगू द्या त्याच्या पहिले, in this month of 31st of May, आणि या महिन्यामध्ये 31 तारखेला we are going to have a Pentecostal Sunday. आणि आपण पेंटिकॉस्टल डे म्हणून साजरा करणार आहोत। And this month I am going to encourage you that we need to fill with the Holy Spirit. आणि या महिन्यात तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की या महिन्यामध्ये आपण त्याच्या पवित्र आत्म्यामध्ये भरूया। From today onwards we are going to pray for that outpouring of the Holy Spirit आणि on our
church. आणि आजपासून आपण प्रार्थना करूया की त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये भरण्यासाठी. It's the need of our church. आणि ही आपल्या मंडळीची गरज आहे. This is the need of the church, that the Holy Spirit may come upon the church. आणि ही मंडळीची गरज आहे की पवित्र आत्मा मंडळीवर रुतणे आणि सर्व जणांवर तो अभिषेक होणे. That he must pour his spirit upon the flesh. की त्याने त्याचा आत्मा प्रत्येक एक शरीरावरती टाकावा. And we are going to pray that the Lord may send his Holy Spirit upon our people. आणि आपण प्रार्थना करणार आहोत की देवाने त्याचा पवित्र आत्मा प्रत्येकासाठी देवा. That we may experience the power which was been experienced by the apostles. की जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रारंभीच्या मंडळीने अनुभवलं होतं तेच पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपण देखील Today अनुभवूया. we are going to see from this word आणि आज आपण या वचनाद्वारे बघणार आहोत how the early church was आणि प्रारंभीची मंडळी कशी होती and how the Holy Spirit was working among them आणि पवित्र आत्मा त्यावेळेस त्यांच्यामध्ये कसा काम करत and how होता. the joy was there in the days of the early church. आणि प्रारंभीच्या मंडळीमध्ये तो आनंद कसा होता. We'll read that word. आपण ते वचन वाचूया. It's written that and they devoted themselves to the apostles, teaching and fellowship, to the breaking of bread and the prayers. And come upon every soul, and many wonders and signs were being done through the apostles. And all who believed were together and had all things in common. And they were selling their possessions and belongings and distributing the proceeds to all, as any had need. And day by day attending the temple together and breaking bread in their homes, they received their food with glad and generous heart, praising God, having favor with all the people. And the Lord added to their number day by day those who were being saved. आणि या ठिकाणी दिलाय की ती प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्हे घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जशी जशी प्रत्येकाला गरज लागत तसे तसे सर्वांना वाटून देत असत. ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती हर्षाने व सालस मनाने करत असत. May the Lord bless this word. आणि देव करू की हे वचन तुमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादित. As we have read this word, आणि जसं आपण हे वचन वाचलं आहे this word we see that the church was very much happy. आणि या वचनामध्ये आपण बघतो की जी मंडळी होती प्रारंभीची ती खूप आनंदी होती. It's written in verse 47 that praising God and having favor with all people. आणि या ठिकाणी दिलाय की 47 वचनामध्ये सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होते असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालत And असत. every day, day by day, the people were added into the church. आणि दररोज त्यांच्यामध्ये लोकांची भर होत असे. When church is growing, people are so much happy. आणि ज्यावेळेस मंडळी वाटते त्यावेळेस लोक खूप आनंदी It असतात. is written the people who were going to church, the early church was so much rejoicing in those days. आणि या ठिकाणी दिलाय की जी प्रारंभीची मंडळी होती त्या मंडळीतले सर्व लोक जे पण होते ते सर्व खूप आनंदामध्ये होते. They were very much glad in their life. आणि ते त्यांच्या जीवनामध्ये खूप आनंदी होते. And we see they were rejoicing the presence of God. आणि या ठिकाणी दिलाय की ते देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करत We होते. have read that there were signs and wonders performing in those days. आणि या ठिकाणी दिलाय की त्यांच्या हातून अद्भुत चिन्ह चमत्कार होत असे. And we see such type of church must be there in this world also. आणि आपण बघतो की अशा प्रकारचे चर्च आपल्या जगामध्ये देखील पाहिजे. The early church was a praying church. आणि जी प्रारंभीची मंडळी होती ती प्रार्थना करणारी The मंडळी early होती. church was a fellowship church. आणि जी प्रारंभीची मंडळी होती ती सहभागिता करणारी They were होती. devoted to the teaching of the apostles. आणि ते सर्वजण एकत्र येऊन त्या शिक्षणामध्ये And ते we see how wonderful work was going on in those days. आणि आपण बघतो प्रारंभीच्या मंडळीमध्ये किती अद्भुत काम देव करत होते. There was love in that church. आणि त्या मंडळीमध्ये प्रेम होतं. And same type of church must be there in this world also. आणि अशाच प्रकारचे जी मंडळी आहे ती आज देखील आपल्याला पाहिजे. Today I want to focus your mind on this topic. आणि आज मला तुमचं लक्ष या गोष्टीकडे केंद्रित करायचं आहे. There were 4 things in this church. त्या चर्चमध्ये त्या मंडळीमध्ये 4 गोष्टी होत्या. First thing it was that पहिली गोष्ट जी म्हणजे they were having Holy Spirit. त्यांना पवित्र आत्मा होता. Second thing was that दुसरी गोष्ट the church was submissive to the teaching of the apostles. आणि ते सर्वजण जे काही प्रेषित त्यांना शिकवत असे त्या शिक्षणामध्ये ते तत्पर होते. Third thing there was तिसरी गोष्ट they were having fellowship with each other. आणि ते एकमेकांसोबत सहभागिता घेत होते. And third thing there was तिसरी गोष्ट fourth thing it was चौथी गोष्ट
they were having a prayer life. आणि त्यांचं जीवन जे होतं ते प्रार्थनेशील जीवन. There were prayer in the church. त्यांच्या मंडळीमध्ये प्रार्थना होती. As we are going to see from these 4 things, आणि आपण या 4 गोष्टीमधून बघणार आहोत. today I am going to focus on first thing. आणि आज तुमचं लक्ष केंद्रित मी पहिल्या गोष्टीकडे करणार That आहे. is, they were having Holy Spirit. म्हणजे त्यांच्याकडे पवित्र आत्मा होता. Yes, it is very much important that the Holy Spirit must be there in church. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की मंडळीमध्ये पवित्र आत्मा असणे. Holy Spirit is very much important in our life. आणि पवित्र आत्मा जो आहे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे. If we see the life of disciples, जर आपण बघितलं शिष्याचं जीवन, if we see the life of apostles, जर आपण जे प्रेषितांचं जीवन जर when बघितलं they were with Jesus, आणि ज्यावेळेस ते येशू सोबत होते they were not able to do anything. ते काही गोष्ट करण्यास सक्षम नव्हते. Why? Because there was no Holy Spirit upon them. का? कारण त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा They नव्हता. were not having any courage to do anything. त्यांच्याकडे ते धैर्य नव्हतं की एखादी गोष्ट करण्यासाठी. Once they went and tried to deliver a person who was possessed with an evil spirit. आणि एक वेळ जे शिष्य आहेत ते सर्वजण जाऊन एका दुष्टाने बधी झालेल्या एका व्यक्तीकडे गेले आणि त्याच्यासाठी त्यांनी प्रार्थना केली, पण तो बरा झाला नाही. They were not able to deliver him. आणि ते त्यांना शक्य नव्हतं त्या गोष्टीतून त्याला मोकळं करण्यासाठी. And they came and asked several questions to Jesus. आणि ते येशूकडे येतात आणि येशूला काही प्रश्न विचारतात. If they see the life of the disciples when they were the Holy Spirit upon them, at that time they denied Jesus. त्यांनी येशूचा नकार केला Peter denied Jesus. आणि पेत्राने येशूचा नकार केला. But when the Holy Spirit came upon them, ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला, there was change into their life. त्यांच्या जीवनामध्ये एक बदल झाला. And we see how wonderful things were going on in the early church. आणि आपण बघतो की प्रारंभीच्या मंडळीमध्ये किती अद्भुत गोष्टी झाल्या. This early church started when the Holy Spirit came upon them. आणि ही प्रारंभीची मंडळी सुरू झाली ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती If आला. they see the life of Jesus when he was in the world, आणि आपण बघतो ज्यावेळेस येशू या पृथ्वीवरती होता he gave promises to his disciples. आणि त्यांनी त्याच्या शिष्यांना अभिवचन दिले. If we read the book of John chapter 14, जर आपण योहान याचा 14वा अध्याय जर वाचला and it is written that he is giving the promises to the disciples. आणि या ठिकाणी आपण बघतो की येशूने त्याच्या शिष्यांना अभिवचन It दिले is written आणि या ठिकाणी दिलं आहे in 15 words, if you love me, you will keep my commandments, and I will ask the Father, and he will give you another helper to be with you forever, even the Spirit of truth, whom the world cannot receive, because it neither sees him nor knows him. You know him, for he dwells with you and will be in you. आणि या ठिकाणी दिलं आहे 15व्या वचनामध्ये, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. Jesus is talking with the disciple that the world will not receive the Holy Spirit. आणि या ठिकाणी येशू त्याच्या शिष्यांना सांगत आहे की ते जग आहे ते त्याला ग्रहण करू शकत But I नाही. will go and I will send the Holy Spirit, the helper, to you forever, that he will be with you. पण येशू या ठिकाणी सांगत आहे की मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. The word eating, it says, I will not leave you as orphans, आणि या ठिकाणी दिलाय की मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही and I will come to you. आणि मी तुमच्याकडे येईल. And he is giving promise to the disciples. आणि या ठिकाणी येशू त्याच्या शिष्यांना अभिवचन देत आहे. And we see in the word Acts chapter आणि 1 and 8, आणि आपण बघतो प्रेषित याचा पहिला अध्याय आणि 8वं it's वचन. written that Jesus is saying आणि या ठिकाणी येशू म्हणत आहे, that, we'll read that word, आपण ते वचन वाचूया. but you will receive the power when the Holy Spirit has come upon you, and you will be my witness in Jerusalem, in all Judea and Samaria, and to the end of the earth. आणि या ठिकाणी दिलं आहे की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा. And holding these promises, we see that 120 people were coming and gathering into the upper room and praying every day for the Holy Spirit. आणि या वचनावरून आपण बघतो की 120 लोक जे होते ते सर्वजण एका खोलीमध्ये एकत्र झाले आणि त्यांनी प्रार्थना केली. And as they were praying, the Holy Spirit came upon them. आणि ज्यावेळेस ते प्रार्थना करत होते, देवाचा आत्मा, पवित्र आत्मा On त्यांच्यावरती the आला. day of the Pentecost. आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी And we see that God poured the Holy Spirit upon them, and we see
change in the life of the disciples. आणि आपण बघतो की त्यावेळेस देवाचा आत्मा, पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला आणि त्यांच्या जीवनामध्ये एक बदल झाला. And we see from that day onward, the Holy Spirit is working all over the world. आणि त्या दिवसापासून आपण बघतो की पवित्र आत्मा संपूर्ण जगामध्ये काम करत आहे. Today also the Holy Spirit is working. आणि आज देखील पवित्र आत्मा काम करतो. But we need that anointing. पण ते अभिषेक आपल्याला Every पाहिजे. day we need that anointing. आणि रोज आपल्याला तो अभिषेक As we पाहिजे. are living in this wicked world, we need the Holy Spirit anointing. आणि आपण या सर्व दृष्ट जगामध्ये राहत असताना आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. We need to pray to the Lord, Lord, send your Holy Spirit upon me. आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की देवा तुझा पवित्र आत्मा तुम्हाला दे. Lord, send the Holy Spirit upon our church. की देवा तुझा पवित्र आत्मा आमच्या मंडळीवरती तू Fill दे with us with your power. आणि आम्हाला तुझ्या सामर्थ्याने तू भर. If we read the book of Psalm 51 आणि जर आपण स्तोत्रसहित याचा 51वा अध्याय जर वाचला and verse 11, it says, आणि 11वं वचन, David is praying to the Lord, आणि या ठिकाणी दावीद देवाकडे प्रार्थना करत that आहे. cast me not away from your presence and take not your Holy Spirit from me. तू मला आपल्या पुढून घालून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नको. Cast me not away from your presence and take not your Holy Spirit from me. आणि मला तुझ्या समोरून तू घालून देऊ नको आणि जो पवित्र आत्मा तू दिलाय तो माझ्यातून काढून घेऊ नको. He knew the importance of the Holy Spirit. आणि दावीदाला माहित होतं पवित्र आत्म्याची ती महत्व काय आहे. If we read the life of David, we see he was doing many wonderful things because of the Holy Spirit only. जर आपण दावीदाचं जीवन बघितलं तर आपल्याला समजून येईल की त्याने त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ अद्भुत गोष्टी केल्या. And he was having that Holy Spirit. कारण त्याच्याकडे तो पवित्र आत्मा होता. Whenever he used to go to the king of Saul, he used to sing in the spirit and the power which was evil spirit which was working into the life of Saul, it was run away. आणि ज्यावेळेस दाऊद हा शौल राजासमोर जात होता आणि त्यावेळेस जो गाणे म्हणत होता त्यावेळेस तो पवित्र आत्म्यामध्ये गाणे म्हणत होता आणि त्या गोष्टीमुळे जे शौलामध्ये जे दुष्टांनी त्याला ग्रासलं होतं ते पळून जात होते. Here we see when he is praying to the Lord, he is saying, cast me not away from your presence and take not your Holy Spirit from me. आणि या ठिकाणी दावीद प्रार्थना करत आहे की हे देवा तू तुझ्या समोरून मला घालून देऊ नको आणि जो पवित्र आत्मा तू दिला आहे तो माझ्यातून काढू घेऊ नको. Today morning just I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन We द्यायचं आहे. need the Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज Church आहे. need the Holy Spirit. मंडळीला त्या पवित्र आत्म्याची गरज As आहे. we are going through this situation, आणि या परिस्थितीतून आपण जात we असताना need the anointing of the Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाची Most गरज of आहे. the time we pray, आणि पुष्कळ वेळेस आपण प्रार्थना करतो. फिर से वो आग बरसा दे, फिर से वो आग बरसा दे. आपण प्रार्थना करतो, आपण गाणे म्हणतो की फिर से वो आग बरसा दे. Oh yes, it is true. We need that fire. आणि हो हे खरं आहे की आपल्याला त्या अग्नीची गरज आहे. The early church was having that Holy Spirit. प्रारंभीच्या मंडळीकडे तो पवित्र आत्मा होता. Today we want to pray that Lord Jesus send your Holy Spirit upon us. आणि आज देखील आपण प्रार्थना केली पाहिजे की देवा तू तुझा पवित्र आत्मा आमच्या We want मंडळीवरती to दे. see change in our life. Oh आणि God. आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक बदल पाहायचा Here we आहे. see that the early church was having that Holy Spirit. आणि या ठिकाणी आपण बघतो की प्रारंभीच्या मंडळीकडे तो पवित्र आत्मा होता. But because of that we see changes into the life of apostles. आणि त्या गोष्टीमुळे आपण बघतो प्रेषितांच्या जीवनामध्ये झालेले बदल. The people who were unbelieving on Jesus, they were believing and doing signs and wonders into their ministry. आणि जे लोक देवावरती विश्वास ठेवत नव्हते, ईश्वर विश्वास ठेवत नव्हते, आपण बघतो ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती येतो त्यांच्या जीवनामध्ये कसा बदल झाला. Today morning आणि आजच्या सकाळी we want that Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज The आहे. word of God says, आणि देवाचं वचन सांगतं John chapter 7 and verse 37 and 30 onwards, 37 to 39. आणि योहान याचा 7वा अध्याय आणि 37 ते 39 वचनापर्यंत We'll read that word. आपण ते वचन वाचूया. It is written that on the last day of the feast, the great day, Jesus stood up and cried out, if anyone thirsts, let him come to me and drink. Whoever believes in me, as the scripture has said, out of his heart will flow rivers of living water. Now this is said about the Spirit, whom those who believed in him were to receive. For as at the Spirit had not been given, because Jesus was not yet glorified. आणि या ठिकाणी दिलाय की मग सणाच्या शेवटला म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत आत्मा दिला नव्हता कारण येशूचा तोपर्यंत गौरव झालेला नव्हता. Here we see those who have thirst,
they will get that water. आणि या ठिकाणी आपण बघतो की जे ताणेले आहेत त्यांना ते पाणी भेटणार आहे. Here today I want to encourage, we need to have that thirst. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे की ती तहान आपल्याला We पाहिजे. need to have that Holy Spirit. तो पवित्र आत्मा आपल्याला When we पाहिजे. will ask for the Holy Spirit, God will give us that Holy आणि Spirit. ज्या वेळेस आपण देवाकडे पवित्र आत्मा मागू, देव त्याचा पवित्र आत्मा आपल्यावरती As we देईल. are going to celebrate the Pentecostal Sunday on the 31st of May, आणि 31 मेला आपण जो पेंटिकॉस्टल डे साजरा करणार आहोत. for that we are going to pray that Lord may send that Holy Spirit upon our church. आणि त्या दिवसासाठी आपण प्रार्थना करणार आहोत की देवा तुझा पवित्र आत्मा तो आम्हाला दे. Why we need the Holy Spirit? का आपल्याला पवित्र आत्म्याची गरज Because Holy आहे? Spirit change our character. कारण पवित्र आत्मा आपले सर्व आपलं जीवन बदलते. Holy Spirit change our life. आणि पवित्र आत्मा आपलं जीवन बदलून टाकतो. If we see the life of Saul, जर आपण शौलाचं जीवन when बघितलं, he was been anointed as a king, ज्यावेळेस त्याचा राजा म्हणून अभिषेक झाला होता he was choose for the king for the Israelite. आणि तो इस्रायलाचा राजा म्हणून निवडण्यात He आला was the होता first king. आणि तो पहिला राजा होता. At that time, Samuel met with him आणि त्यावेळेस शमूएल त्याला भेटला and he told, आणि त्याने त्याला सांगितले, we'll read that word, आपण ते वचन वाचूया, that you are going to meet some prophets and the Spirit of God is going to come upon you and you will be, you will turn from that day. आणि या ठिकाणी ज्यावेळेस शमूएल त्याला म्हणाला की तू एका देवाचा संदेश आला, तू भेटणार आहे आणि तुझ्या जीवनामध्ये बदल होणार आहे. If we read the word of God, 1 Samuel chapter 10 and verse 6, आणि पहिलं शमूएल याचा 10वा अध्याय आणि 6वं वचन, we'll read that word. आपण ते वचन वाचूया. Then the Spirit of Lord will rush upon you and you will prophesy with them and be turned into another man. आणि या ठिकाणी दिलंय की तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्याच्या बरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य Here होशील. the word of God, you will be turned into another man. आणि या ठिकाणी देवाचं वचन सांगते की तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य Then the होशील. Spirit will come upon you. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा तुझ्यावरती येईल, See, the Spirit is very much important. बघा देवाचा आत्मा हा खूप महत्वाचा आहे. Holy Spirit is very much important. पवित्र आत्मा हा खूप महत्वाचा आहे. Saul was very much simple person. आणि जो शौल होता तो सर्वसाधारण व्यक्ती होता. When Samuel meet to Saul, ज्यावेळेस शमूएल हा शौलाला भेटला, he told that I am not capable person for the king for the Israel. त्यावेळेस शौल शमूएलाला म्हणाला की मी राजा होण्यास लायक नाही, But God chose him. पण देवाने त्याची निवड And केली. the word of God says, आणि देवाचं वचन सांगतं, the word of God said, the Spirit of Lord will rush upon you and you will prophesy with them and be turned into another man. आणि या ठिकाणी दिलंय की तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल व तूही त्यांच्या बरोबर भाषण करू लागशील And when the व Spirit तुझ्यात बदल होईल. The Spirit of God came upon Saul. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा त्या शौलावरती आला, From that day onward, the Spirit of God was leading to Saul. आणि त्या दिवसापासून देवाचा आत्मा शौलाला चालवत होता. Let me tell you, मला तुम्हाला the सांगू द्या, Spirit of God is very much important. देवाचा आत्मा खूप महत्वाचा If आहे. we see the life of Elisha, जर आपण अलिशाचं जीवन जर बघितलं, Elisha was the servant of Elijah. आणि जो अलिशा होता तो इलियाचा हा दास होता. And we see when Elijah was serving in this world, आणि आपण बघतो ज्यावेळेस इलिया हा या जगामध्ये होता, and when the day came, he was going into the heaven. आणि ज्यावेळेस इलियाचं स्वर्गारोहण झालं, At that time, आणि त्यावेळेस as they were walking on the road, आणि ते एका रस्त्यावरती चालत होते, at that time, Elijah asked Elisha, what did you want? आणि इलियाने अलिशाला विचारले की तुला काय पाहिजे. And at that time, Elisha told him that I want the double portion of the Spirit. आणि त्यावेळेस अलिशा म्हणाला की मला तुझ्या आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे. And at that time, Elijah told him it is very hard. आणि त्यावेळेस इलिया अलिशाला म्हणाला की हे खूप अवघड आहे. But he was saying that I need that Holy पण Spirit. तरी देखील अलिशा म्हणत होता की नाही, मला तो पाहिजे. And we see आणि आपण बघतो when Elijah was taken up into the heaven, आणि ज्यावेळेस इलियाचं स्वर्गारोहण झालं, he got that double portion Spirit. त्याला तो दुपटीचा वाटा इलियाला And अलिशाला we भेटला. see the miracles and the work which was done by Elijah. आणि आपण बघतो की जे चमत्कार, जे चिन्ह चमत्कार इलियाच्या हातून घडले होते, Double miracles and double work was done by Elisha आणि त्याच्यापेक्षा दुप्पट काम हे अलिशाने केलं, because he was led by the Holy Spirit. कारण पवित्र आत्मा त्याला चालवत होता. Today morning I want to encourage you. आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन We द्यायचं need आहे. that Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची Why गरज we आहे. need that Holy Spirit? आणि का आपल्याला तो पवित्र आत्मा Because पाहिजे? Holy Spirit is the helper. कारण पवित्र आत्मा जो आहे तो आपला मदत करणार आहे. As a helper, the Holy Spirit is our partner. जर आपण जर बघितलं, जर पवित्र आत्मा जो आपल्याला मदत करणार आहे, So we need that Holy Spirit. त्याच्यामुळे आपल्याला पवित्र आत्म्याची गरज First thing, आहे. why we need the Holy Spirit?
पहिली गोष्ट म्हणजे का आपल्याला पवित्र आत्मा Because He पाहिजे, is our helper. कारण तो आपला मदतगार आहे. Second thing, why we need the Holy Spirit? दुसरी गोष्ट म्हणजे का पवित्र आपल्याला पाहिजे, Because Holy Spirit is our comforter. कारण पवित्र आत्मा आपला सांत्वन करणार As आहे. a comforter, He brings encouragement, आणि एक सांत्वन करता म्हणून तो आपल्याला धैर्य देतो, comfort, तो आपल्याला सांत्वन करतो renewing and reviving and healing into our lives. आणि तो आपल्या जीवनामध्ये एक बदल आणि आपल्या जीवनामध्ये आरोग्य देतो. Third thing, तिसरी गोष्ट. why we need the Holy Spirit? तिसरी गोष्ट, आपण का पवित्र आत्मा आपल्याला पाहिजे, Because He is our advocate. कारण तो आपली वकिली करतो. The Holy Spirit is our advocate with the Father, कारण पवित्र आत्मा आपली मध्यस्थी करतो पित्याकडे, ensuring that we receive on earth all that the Lord Jesus has received from the Father for us. आणि जे पित्याने आपल्याला या पृथ्वीमध्ये दिलं आहे ते सर्व आपल्याला भेटण्यासाठी. When we are engaged in a spiritual conflict here on the earth against the power of darkness who came to steal and kill and destroy. When we engage in the spiritual conflict, आणि He ज्यावेळेस helps us in that situation. ज्यावेळेस आपण तो आपल्याला प्रत्येक एक गोष्टीमध्ये मदत करतो. Fourth thing, why we need the Holy Spirit? आणि चौथी गोष्ट, आपल्याला का पवित्र आत्मा पाहिजे, The Holy Spirit is the intercessor. कारण पवित्र आत्मा आपली मध्यस्थी करतो. He is our intercessor. तो आपली मध्यस्थी करतो. When we are in problem, He pleads us to the Father. ज्यावेळेस आपण समस्येमध्ये असतो तो आपल्याकडे पित्याकडे आपल्यासाठी मध्यस्थी करतो, So He help us in our weakness. कारण तो आपल्या सर्व अशक्तपणामध्ये आपल्याला मदत करतो. He help us to make intercession when we do not know what to pray. आणि पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करतो ज्यावेळेस आपल्याला माहित नसतं की कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी. He help us to make intercession according to the will of God. आणि तो अशा प्रकारे मध्यस्थी करतो की देवाची इच्छा काय आहे. Help us to pray mysteries, things which our mind does not even know about. आणि अशा गोष्टीसाठी रहस्यमय गोष्टीसाठी पवित्र आत्मा आपल्याकडून प्रार्थना करून घेतो ज्या आपल्याला माहित नाही. And this is what the Holy Spirit do in our life. आणि या गोष्टी पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये करतो. Holy Spirit is the intercessor. आणि पवित्र आत्मा आपल्यासाठी मध्यस्थी करतो. Holy Spirit is the counselor. पवित्र आत्मा आपल्याला सांत्वन देतो. Holy Spirit is the strengthener. आणि पवित्र आत्मा आपल्याला शक्ती पुरवतो. He gives strength in our weakness. आणि तो आपल्या अशक्तपणामध्ये आपल्याला शक्ती पुरवतो. He assists us. He assists us. तो आमचं नेतृत्व करतो. आणि तो आमचं नेतृत्व करतो. We strengthened with might by the spirit in our inner person. आणि आपल्या अंतर जीवनामध्ये आपण त्याच्यामुळे सर्व शक्तिमान झालो आहोत. Seventh thing is that He stand by with us. आणि सातवी गोष्ट म्हणजे तो आपल्या सोबत असतो When we are alone, ज्यावेळेस आपण एकटे असतो. when we are going to persecution, आणि ज्यावेळेस आपण खूप त्रासातून छळातून जातो. when we are alone in this world, आणि या जगामध्ये आपण ज्यावेळेस एकटा असतो He never leave us. तो आपल्याला कधी सोडत नाही. This is what the Holy Spirit do in our life. आणि या गोष्टी ज्या पवित्र आत्मा आपल्या जीवनामध्ये As करतो. we are going in this pandemic situation, आणि या परिस्थितीतून आपण जात असताना we need this Holy Spirit. या पवित्र आत्म्याची गरज आज आपल्याला आहे. We need the helper, आपल्याला त्या मदतगाराची गरज आहे, that He will come and help us. कारण तो येईल आपली मदत करेल. We need the comforter. आपल्याला तो सांत्वन करणारा He पाहिजे, will come and comfort us. जो आपल्याला येईल आणि आपलं सांत्वन करेल. We need the advocate, आपल्याला त्या वकिलाची गरज that आहे, He will come and advocate for us. आणि जो आपल्यासाठी येईल आणि आपल्यासाठी मध्यस्थी We करेल. need the intercessor, आणि आपल्याला त्या मध्यस्थी करणाऱ्याची that गरज आहे, He will come and intercede for us. की जो आपल्यासाठी येईल आणि आपल्यासाठी मध्यस्थी We करेल. need the counselor. आणि तो सांत्वन करणारा आपल्याला पाहिजे, He will come and counsel us. He will teach us. He will guide us. आणि तो आपल्याला येईल आणि आपल्याला शिकवेल. In our weakness, He will strengthen us. आणि आपल्या अशक्तपणामध्ये तो आपल्याला शक्ती पुरवेल. And when we are alone, He will stand by us. आणि ज्यावेळेस आपण एकटं राहू तो आपल्या सोबत राहील. Today morning, आणि आजच्या सकाळी I want to encourage you. आणि मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे, Because of that, we need that Holy Spirit. कारण या सर्व गोष्टीमुळे देवाचा आत्माची आपल्याला गरज आहे. If we see the early church, जर आपण प्रारंभीची मंडळी जर they बघितली, were having that Holy Spirit. त्यांच्याकडे तो पवित्र आत्मा होता. And because of that, आणि त्या पवित्र आत्म्यामुळे they were having joy. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आनंद घेतला. They were rejoicing in the presence of God. आणि ते देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद घेत When the होते. Holy Spirit come, they got that power. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला त्यांना सामर्थ्य प्राप्त When the झालं. Holy Spirit come upon them, they get courage. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला त्यांना ते धैर्य भेटलं. They get boldness. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक शक्ती आली. Today morning, आणि आजच्या सकाळी in what situation you are going through, आणि ज्या काही परिस्थितीतून आपण जात असू I don't know. मला माहित नाही, But let me tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या, Holy Spirit will lead you. पवित्र आत्मा तुम्हाला Holy चालवेल. Spirit will guide you. पवित्र आत्मा तुमचं मार्गदर्शन करेल. We are seeing from this word, या वचनामधून
माध्यमातून बघत आहोत that the early church was having 4 things. की ज्या प्रारंभीच्या मंडळी त्यांच्याकडे त्या 4 गोष्टी होत्या. First thing, they were having Holy Spirit. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे पवित्र आत्मा होता. Second thing they were having, दुसरी गोष्ट म्हणजे they were submissive with the teaching of the apostles. आणि जे काही त्यांचे प्रेषित शिकवत असे ते त्यांच्या ऐकण्यामध्ये तत्पर होते. The third thing they were having, तिसरी गोष्ट they were in fellowship. आणि ते एका मध्यस्थीमध्ये होते, ते मध्यस्थी करत होते, They were having fellowship. ते सहभागिता करत होते. Fourth thing they were having, चौथी गोष्ट they were having the spirit of prayer. आणि चौथी गोष्ट म्हणजे ते प्रार्थना करत होते. From that we have learned only one thing, आणि या सर्व गोष्टीमधून आपण पहिली गोष्ट बघितली that is आहे. Holy ती Spirit. म्हणजे पवित्र आत्मा. We need that Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे. If we read the book of Acts, आणि जर आपण हे प्रेषितांचे कृत्य संपूर्ण in जर the वाचलं whole book we see how Holy Spirit was working. आणि या संपूर्ण अध्यायामध्ये पुस्तकामध्ये आपण बघतो की देवाचा आत्मा कसा काम करत होता. Today morning आणि आजच्या सकाळी we need that Holy Spirit. आपल्याला त्या पवित्र आत्म्याची Come गरज on, आहे. we'll close our eyes चला आपण आपले नेत्र बंद and करूया. we'll commit our life to Jesus. आणि आपण आपलं जीवन येशूला समर्पित As करूया. David was praying to Lord, जसा की दावीद प्रार्थना करत होता, cast me not away from your presence, O God. आणि मला तुझ्या समोरून तू काढून देऊ Let the नको. Holy Spirit come into my life. आणि तुझा जो पवित्र आत्मा आहे तो माझ्या जीवनामध्ये राहू दे. Today morning we need that Holy Spirit. आणि आजच्या सकाळी त्या पवित्र आत्म्याची गरज We आपल्याला need आहे. that touch. आपल्याला त्या पवित्र आत्म्याच्या स्पर्शाची गरज If you are आहे. filled with the Holy Spirit, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले असाल expect that God may touch your life once more time. आणि आशा करा की देव तुम्हाला पुन्हा स्पर्श करणार आहे. If you are not having that Holy Spirit, जर तुमच्याकडे तो पवित्र आत्मा नाही, pray that the Holy Spirit may come upon you and you may feel with that Holy Spirit. प्रार्थना करा की देवाचा आत्मा तुमच्यावरती येईल आणि तो तुम्हाला स्पर्श Come on, करेल. we'll close our eyes चला आपण आपले नेत्र बंद and करूया. we'll pray to Lord. आणि आपण देवाकडे प्रार्थना Lord, करूया. Heavenly Father, ओ स्वर्गीय पिता, as we are coming to your throne, O जसे की God, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत, we pray, O Lord, आम्ही प्रार्थना करतो देवा, we need that Holy Spirit. आम्हाला त्या पवित्र आत्म्याची गरज The आहे. early church was having that Holy Spirit, O जसं God. प्रारंभीच्या मंडळीकडे तो आत्मा होता, And because of that Holy Spirit, they do wonderful things into their life, O त्या पवित्र God. आत्म्याद्वारे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अद्भुत गोष्टी केल्या. Lord Jesus, we need that Holy Spirit, ओ O प्रभू God. येशू, तोच आत्मा आज आम्हाला पाहिजे आहे. We need that Spirit, O God. तो आत्मा आम्हाला पाहिजे आहे. Because you have said that the power of God will come upon you. कारण तो अभिवचन दिलाय की देवाचा आत्मा तुमच्यावरती येईल. Lord Jesus, we want to see greater things happening in our church, ओ O प्रभू येशू, Father. आमच्या जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये अद्भुत गोष्ट झाल्या As we are going through this situation, O आणि या God, परिस्थितीतून आम्ही जात असताना we need that helper, O God. तो मदतगार आम्हाला पाहिजे We आहे. need that comforter, O तो God. सांत्वन करणारा आम्हाला पाहिजे आहे. We need that strengthener, O Father. तो शक्ती पुरवणारा आम्हाला पाहिजे We आहे. need that advocate, O तो Father. मध्यस्थी करणारा, जो वकिली करणारा आम्हाला पाहिजे Lord आहे. Jesus, we need that Holy Spirit, O God. ओ प्रभू येशू, तो पवित्र आत्मा आम्हाला पाहिजे And we आहे. commit ourselves into your life, O God. आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. Lord Jesus, ओ प्रभू येशू, I pray for your people, O आणि God. मी सर्व तुझ्या लोकांसाठी प्रार्थना करतो. I pray for that healing, O Father. आणि मी प्रार्थना करतो सर्वांसाठी आरोग्यासाठी. Lord, send your healing upon them, O ओ Father. प्रभू, तुझं आरोग्य प्रत्येकावरती तो I पाठव. declare your आणि तुझं protection. संरक्षण मी प्रत्येकाच्या जीवनावरती कबूल करतो. And Lord Jesus, we pray for this corona situation, O आणि God. प्रभू येशू, मी प्रार्थना करतो या कोरोना या गोष्टीसाठी Oh प्रभू. Father, deliver us from this situation, O ओ God. पिता, या परिस्थितीतून आम्हाला बाहेर काढ. Lord, heal our land, O Father. आमच्या भूमीला तो आशीर्वादित Lord, कर. heal our city, O Father. आमच्या शहराला तो आरोग्य दे. Heal our country, O Father. आमच्या देशाला तो आरोग्य दे. Heal whole old world, O Father. आणि संपूर्ण जगाला तो आरोग्य दे प्रभू. And we will see the deliverance, O God. आणि आम्ही एक सुटका झालेली या जगामध्ये पाहू. Because you are the Lord who have mercy upon us, O कारण तू Father. असा देव आहे की तू आमच्यावरती कृपा करतो. We pray for our church, O God. आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना We pray करतो. for every believers, O God. आम्ही प्रार्थना करतो प्रत्येक एक विश्वास In whatever situation they are going through, O आणि ज्या काही Father. परिस्थितीतून ते जात आहे परमेश्वर Let पिता, them experience the power of God, O Father. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये देवा तुझा उपस्थितीचा अनुभव येऊ दे. Fulfill their desire, O व God. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर. As a servant of God, I bless them in Jesus' आणि name. देवाचा दास या नात्याने मी त्या सर्वांना आशीर्वादित करतो. In Jesus' name, we ask this prayer, O Father. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen. आमेन. May God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव. Amen.